हॅलो, नमस्कार. यावेळी टाईम सांगितलं तर सकाळचे 6 वाजलेले आहेत. सगळ्यांना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. तर यांच्यासाठी चहा वगैरे बनलेले आहे, गॅरेजला गेलेले आहेत आणि जे थोडाफार पसारा झालेला होता किचनवरती तेही सगळ्या जागेवर ठेवून दिलं आणि चहाचं पातेलं मी क्लीन करून घेतलं. म्हणजे दुधाचा चहा बनलेला होता यामध्ये. आता इकडं बनत आहे डिकाशन चहा. सकाळी लवकर उठून मी हळदीचं पाणी पिते आणि त्यानंतर अर्धा तास मी काहीच घेत नाही. आता इकडे डिकाशन चहा बनलेला आहे, तर अगोदर मी चहा घेते. आणि रात्री हरभरे आणि आवरे भिजत घातलेले होते, ते पण एक वेळा बघितलं, छान फुललेले आहेत रात्रभरामध्ये. तर या सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला. चहा पिऊन झाला आणि तेवढ्यात दूध पण आलेलं आहे. तर अगोदर मी दूध गरम करायला ठेवते. तर दूध शोधून गरम करायला ठेवलेलं आहे. हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. यावेळी टाईम सांगितलं तर सकाळचे 7:45 वाजलेले आहेत. आजचा वार मंगळवार आहे. तारीख आहे 13 जानेवारी आणि आज आहे भोगी. तर सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. तर सगळी मॉर्निंगची कामं झालेली आहे, सगळी पारशी कामं. तर अगोदर मी इकडं दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि आज भजी बनणार. म्हणजे आज ना मिक्स भाजी बनवली जाते भोगी दिवशी, पण मी भजी बनवणार आहे. गावाकडे सगळ्यांच्या घरी भजीच बनवली जाते. त्यासाठी इकडं मी आवरे आणि हरभरे भिजत घातलेले, छान फुललेत रात्रभरात. आणि इकडे हे सगळं पूजेची सामग्री आहे. मेथीची भाजी, कोथिंबीर रात्री निवडून ठेवली. दूध गरम झाल्यानंतर मी दुधाचा चहा पण बनवत ठेवला. आता तुम्ही म्हणाल किती वेळा चहा घेत आहे, तर दुधाचा चहा पिल्याशिवाय फ्रेश वाटत नाही, म्हणून इकडे चहा पण बनत आहे. तिकडच्या बर्नरवरती मी ठेवलेली आहे मुगाची डाळ शिजायला. आज भजी तर बनणार, पण भजीमध्ये खूप तयारी असते, त्याला थोडासा वेळ लागेल. तर निवांत भजी बनवणार आहे मी. अगोदर या फुलाची भाजी बनणार. तर अगोदर मी दुधाचा चहा घेतला आणि फुलं सगळी काढून ताटलीत काढून घेतलेत. हे फुलं कशाचे आहेत मला माहिती नाही. म्हणजे तुम्ही बघितलेल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आम्ही वरवट्टीला गेलेलो होतो आणि लक्ष्मीच्या मंदिराच्या समोरच हे झाड आहे आणि त्या झाडाला खूप सारी फुलं लागलेली होती. तर दिनेच्या पप्पांनी झाडावरतीच चढून ही फुलं तोडलेली आहेत. तर ती फुलं आणल्यापासून मी फ्रीजमध्येच ठेवलेलं होतं. तर मला आज याची भाजी बनवूया. तर ही सगळी फुलं मी बारीक चिरून घेत आहे. म्हणजे दिसायला खूप जास्त दिसत आहे, पण भाजी थोडीशीच बनते याची. तर इकडे बघू शकता एकदम छान असं बारीक बारीक मी चिरून घेतलेलं आहे आणि मुगाची डाळ टाकून ही भाजी बनवणार आहे. म्हणजे बाबा म्हणतात की अशीच भाजी परतायची, खूप छान बनते, पण खूप थोडीशी होणार आहे, म्हणून मी यामध्ये थोडीशी मुगाची डाळ टाकून ही भाजी बनवणार आहे. कोथिंबीर पण बारीक चिरून घेतली. भाजी बनवण्या अगोदर मी पाणी भरून घेते. म्हणजे लाईटचं काही नक्की नाही, लाईट गेली की मग नंतर वेट करत बसावा लागतो, म्हणून लाईट असेपर्यंतच मी इकडं पाणी भरून घेते पूजेसाठी, परत स्वयंपाकासाठी. आणि आज सगळ्या ताई खूप खूप बिझी असतील. म्हणजे आज सण, उद्या म्हणजे 2-3 दिवस हा सण असतो. तर आज भोगी, उद्या मकर संक्रांती आणि परवाला कर असते. तर 2-3 दिवस बिझी जाणार आहेत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला येत आहे मकर संक्रांती दिवशी. तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर पाणी भरून घेतलं आणि लसूण वाटून घेतलं. फक्त लसूण टाकून ही भाजी बनवणार आहे. आणि मसाला डब्यामधले मसाले पण संपलेले होते, तेही काढून घेतलं. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले. तेल छान तापल्यानंतर यामध्ये जिरं, मोहरी, लसूण टाकलं. परतून घेतल्यानंतर कोथिंबीर टाकून परतून घेतलेलं आहे. फोडणी तयार झाली. आता ही जी फुलं आहे चिरलेली ते टाकलेले आहेत आणि थोडा वेळ छान परतून घ्यायचं आहे. म्हणजे हे फुलं ना जसं आपण परतत गेलो तसं कमी होतात. बघू शकता इकडे एकदम कमी झालेले आहेत. आता टाकूया यामध्ये मसाले. हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर टाकली, थोडासा गरम मसाला, चवीपुरतं मीठ टाकलं, परतून घेतलेलं आहे. आणि थोडीशी कसुरी मेथी टाकलेली, म्हणजे फ्लेवर छान येतो. आणि वरून थोडीशी कोथिंबीर. परतून ही भाजी झाकून ठेवलेली आहे कमी गॅसवरती. आणि नंतर यामध्ये मी मुगाची डाळ टाकणार आहे. तर बघू शकता भाजी एकदम छान बनलेली आहे. असंच खायला घेतलं तरी पण चालतं, पण मी तर थोडीशी मुगाची डाळ टाकलेली आहे शिजवलेली. परतून घेतले, एकदम मस्त ही फुलाची भाजी बनलेली आहे. तर जेही पसारा झालेला अगोदर सगळा पसारा मी जागेत ठेवून देते. किचनवरती खूप पसारा वाटतो, तर सगळा पसारा उचलला आणि अगोदर मी भाकरी करते. आज बाजरीच्या भाकरी बनवणार आहे. आज तसं तरी मिक्स भाजी, तीळ लावून बाजरीच्या भाकरी हे सगळं बनवलं जातं, पण मी मिक्स भाजी काही बनवली नाही. फुलाची भाजी बनलेली आहे आणि नंतर भजी मी बनवणार आहे. आणि अगोदर मी पूजा करून घेते. पूजेलाही थोडासा लेट आज झालेलाच आहे. तर इकडे देवं सगळी उचलून मी किचनवरती ठेवलेले आहेत. आणि तुम्ही म्हणता ना ताई विभूती लावून घे, एक ताई म्हणत होत्या तुम्ही माझ्या कमेंटचं रिप्लाय देत नाही. तर असं काही नाही ताई, रिप्लाय देते मी. कमेंट बघितल्यानंतर रिप्लाय देत असते. कधीतरी घाईगडबडीत राहून जातं, त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. तर मी हळदी कुंकू लावून घेऊनच पूजा करत असते. तुम्ही म्हणता विभूती लाव, गंध लाव, पण हळदी कुंकू लावलं तरी पण चालतं ना. तर देवपूजा करून घेतली. तुळशीपूजन, उंबरापूजन झालेलं आहे. पूजा करून आता परत मी किचनमध्ये आलेले आहे. आणि भजीसाठी इकडे मी आवरे आणि हरभरे जी भिजत घातलेले होते ते कुकरमध्ये घेतले, धुवून घेतलेलं आहे स्वच्छ. आणि यामध्ये वटाणे, शेंगदाणे हे पण टाकायचे असतात. जे बारीक वटाणे असतात ना गावरान, ते पण वटाणे घातले तर भजी खूप छान बनते, पण ते नाही आहेत माझ्याकडे. वटाण्याच्या शेंगा आणून ठेवले, तर ते सोलून मी टाकणार आहे. तर इथं 2 मोठी मी शेंगदाणे टाकलेले
आणि सगळे जिन्नस शिजत ठेवलेले आहेत. आता इकडे मी तोपर्यंत बाजरीच्या भाकरी करून घेते. तर बाजरीचं पीठ दळून आणून ठेवलेलं आहे, तर पीठ चाळून घेते. तोपर्यंत लोखंडी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. जोपर्यंत की भाकरी बनतील तोपर्यंत इकडे जे जिन्नस शिजत ठेवलेले आहेत भजीसाठी ते पण शिजून तयार होतील. मग त्यानंतर भजीची तयारी करायची आहे. म्हणजे आज ना खूप धावपळ आहे. आज सगळं ओटीचं सगळं काढून ठेवायचं आहे हळदी कुंकाला देण्यासाठी. आणि तसं तर म्हणत आहेत उद्या दुपारी 3च्या नंतरच हळदी कुंकू द्यायचं आहे, सुगड पूजन करायचं आहे. तर उद्याचा गोंधळ वेगळाच राहणार आहे, पण आज सगळी तयारी तरी मला करून ठेवायची आहे. ऊस डाळ हे सगळं आणलेलं आहे, ते सगळं नीटनेटकं करून ठेवायचं आहे. काय काय लागतं सगळी तयारी करून ठेवायची आहे. तर म्हटलं थोडंसं लवकर किचनची कामं आवरूया, किचनपासून फ्री होऊया, मग त्यानंतर ही सगळी तयारी मला करायची आहे. तर इकडे बघू शकता बाजरीचं पीठ छान मळून घेतलं, थापून घेतलं आणि त्यावरती मी तीळ लावलेले आहेत. तीळ लावणी भाकर मी तव्यावरती टाकली. पाणी फिरवून घेऊया आणि भाकर पलटून घेऊ. आलट पलट करत भाकर सेकून घ्यायची आहे. जसं ज्वारीची भाकर बनवतो ना तशाच प्रकारे ही बाजरीची भाकर बनलेली आहे, बघू शकता इकडं. तर सगळ्या भाकरी अशाच प्रकारे तीळ लावून मी करून घेते आणि बाबांचं हे आवरेल तोपर्यंत बाबांना जेवायला वाढते, यांना टिफिन भरून देते. म्हणजे या सगळ्यांचं आवरलं ना मग निवांत मी माझी कामं करायला फ्री. तर इकडे बघू शकता कुकरला 2 शिट्या झालेल्या आहेत आणि सगळे जिन्नस एकदम छान शिजलेले आहेत. आवरा, हरभरा, शेंगदाणे. नंतर मी वाटाण्याच्या शेंगा सोलून घेतल्या आणि 2 वाटी ताजे वाटाणे टाकलेले आहेत आणि परत मी इकडं कुकर ठेवलेला आहे. तर तोपर्यंत बाबांचं आवरले तर अगोदर बाबांना जेवायला वाढते. तर हीच आहे आजची जेवण थाळी. म्हणजे वरण, ही फुलाची भाजी, भात आणि बाजरीच्या भाकरी हेच बनवलेलं आहे. टिफिन पण भरलेला आहे आणि इकडे मी चिंच उकडत ठेवलेली आहे. म्हणजे हिरवी चिंच आहे, पण ही चिंच मी उन्हाला ठेवलेली होती त्यामुळे वाळल्यासारखी झालेली आहे. त्यामध्ये पाणी टाकून मी शिजवून घेतलं. चिंच छान शिजलेली आहे आणि इकडं मी सगळे जिन्नस तुम्हाला जवळून दाखवते. एकदम छान मऊसुद्धा शिजलेले आहेत. तर आता करूया पुढची तयारी. तर मेथीची भाजी रात्रीच निवडून ठेवलेली आहे. तर ही भाजी मी धुवून ठेवलेली नाही आहे. तर आता भाजी छान धुवून घेतलेली आहे आणि जमल तितकं बारीक चिरून घ्यायचं आहे. कोथिंबीर आणि मेथीची भाजी चिरून घेते आणि लसूण मी अगोदर सोलून ठेवलेलं आहे. म्हणजे जसा मला वेळ भेटतो तसं मी लसूण सोलायचं मोठं काम करते, कारण सकाळी ना लसूण सोलणं खूप वेळ जातो त्यामध्ये. तर इकडे बघू शकता कोथिंबीर आणि मेथीची भाजी एकदम बारीक चिरून घेतली आणि ही जी चिंच शिजवून घेतली, पाणी पण छान थंड झालेलं आहे. आता चिंच छान कोळून घेऊया आणि आता आलेली मी इकडच्या रूममध्ये. कांद्याची पात घातली जाते भजीमध्ये, पण कांद्याची पात आणलेली नाही आहे म्हणून मी मोड आलेले कांदे खूप सारे आहेत तेच घेतलेले 4 मी आणि कांदे चिरून घेऊया. म्हणजे आपल्याकडे कांद्याची पात नसली तर कांदे टाकलं तरी पण चालतं. तर इकडं मोड आलेलेच कांदे मी घेतलेले आहेत आणि चिरून घेतले एकदम बारीक. तर कांदे वगैरे चिरून झालेले म्हणजे सगळी तयारी झालेली आहे. आता फक्त भजीला तडका देऊया आणि चिंच जे आहे ना कोळून घेतलेली ते सगळं काढलेलं आहे मी. फक्त चिंचेचा पल्प घेतला. कढई ठेवलेली आहे मोठ्या आकाराची. लसूण खूप सारा वाटून घेतला, यामध्ये एक अद्रकचा तुकडा पण टाकला. कढईमध्ये घेतलं 3 ते 4 चमचे तेल. तेल छान तापलेलं आहे. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं टाकलं. ते छान तडतडल्यानंतर खूप सारं लसूण आणि अद्रक टाकलेलं आहे, परतून घेतलं. हलकासा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये मी 4 बारीक चिरलेले कांदे टाकलेले आहेत. कांद्याची पात असली तर कांदे टाकायची काही गरज नाही. माझ्याकडे पात नाही म्हणून मी कांदे टाकले. परतून घेतल्यानंतर हळदी पावडर टाकलेली आहे फोडणीमध्ये, म्हणजे भजीला कलर छान येईल. परतून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर आणि मेथीची भाजी मी फोडणीमध्येच टाकलेली आहे. परतून घेतलं. थोड्या वेळानंतर पाणी टाकलेले. पाणी बिलकुल थोडंसं टाकायचे. जे चिंचेचं पल्प काढून ठेवलेला होता ते पूर्णपणे टाकलेलं आहे. लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ टाक छान मिक्स करून घेतलं. नंतर जी मेथीची भाजी आणि कोथिंबीर ठेवलेली होती ती पूर्णपणे टाकली. हे झाकून 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. हे पालेभाज्या छान शिजल्यानंतर यामध्ये जे जिन्नस आहेत शिजवलेले, आवरा, हरभरा, शेंगदाणे, वाटाणे ते टाकलेले आहेत पूर्णपणे आणि झाकून ठेवलेलं आहे. आता इकडं बेसनचं बेटर बनवून घेऊ. तसंच टाकलं तर गुठळ्या बनतात म्हणून बेटर बनवून घ्यायचं आहे. तर इकडे 1 ते 1.5 वाटी बेसन घेतलं. यामध्ये थोडंसं पाणी टाकून बेटर बनवून घेतलं, म्हणजे गुठळ्या होऊ द्यायचे नाही त्यामध्ये. आणि हे बेटर आपल्याला आता यामध्ये ओतायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे. म्हणजे एक सलग चमचा फिरवत राहायचं आहे, नाहीतर गुठळ्या बनतात त्यामध्ये. तर एकदम सोपी पद्धत आहे भजी बनवण्याची, पण खूप छान आणि टेस्टी भजी बनते. इकडं कलर बघू शकता भजीचा खूप छान आलेला आहे. मला वाटलं भजी थोडीशी पातळ होत आहे म्हणून मी नंतर आणखीन थोडंसं बेसन टाकलेलं आणि छान मिक्स करून घेतलं. तर मस्त अशी भजी बनलेली आहे. आता 4 ते 5 मिनिट कमी गॅसवरती भजी शिजवून घ्यायची आहे आणि अधूनमधून चमचा फिरवत राहायचा आहे, म्हणजे बुडाला करपू नये. आता इथं बघू शकता खूप जास्त भांडी झालेली आहेत. भांडे घासण्या अगोदर मी आलेली आहे इकडं. अगोदर मी फरशी पुसून घेते, म्हणजे आज थोडासा मला लेट झालेला आहे आणि खूप लेट झाला की मग नंतर हे काम करायला नको वाटतं. भांडे काय मी थोडासा लेट झाला तरी पण मी ठेवत नाही, कारण किचनवरती भांडे मी कधीच ठेवत नाही, अगोदर घासून घेते.
फरशी पुसायला लेट झाला ना, मग म्हणते की उद्या पुसूया नाहीतर सकाळी पुसूया, असं चालत असतं. म्हणून म्हटलं भांडीच ठेवायची आणि अगोदर फरशी पुसायला यायची. तर इकडं लिक्विड टाकून पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये पोत्रं बुडवून बुडवून मी अगोदर बेडरूम, परत किचन, तिकडची रूम आणि हॉल पुसून घेते. म्हणजे आरामात अर्धा तास तरी लागतो मला, पण दररोजच्या दररोज पुसणं खूप गरजेचं आहे, कारण खूप धूळ दिसते. तर झालेले पुसून आता किचनमध्ये आलेले आहे आणि एक वेळा भजीलाही परतून घेऊ. तर इकडं बघू शकता एकदम मस्त अशी भजी बनलेली आहे. एक वेळा मिक्स केलं आणि परत मी कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे. जसं की 5 ते 7 मिनिट तरी कमी गॅसवरती भजी छान शिजवून घ्यायची आहे. तोपर्यंत हॉलमध्ये पुसून झालेला आहे. त्यानंतर खूप जास्त भांडी झालेली आहेत, तर सगळी भांडी अगोदर मी घासून घेते. सगळी मी किचनवरती ठेवलेले आहेत आणि इकडं अगोदर मी सगळं खरकटं काढून घेतलं, भांडी धुवून घेतले. म्हणजे थोडेसे हडकल्यासारखे झालेलेच आहेत. म्हणजे थोडासा लेट झाला की मग भांड्याला भरपूर वेळ लागतो. संग घासलं ना जास्त वेळ लागत नाही. तर भांडी घासून झालं, किचनही स्वच्छ करून घेतलं. बघू शकता चकाचक झालेली आहे किचन. आता करूया पुढची तयारी. तर ढाळे, ऊस हे सगळं आणलेलं आहे. टाईम बघू शकता तुम्ही, इव्हनिंगचे 5:30 वाजलेले आहेत. खूप लेट झाला, आजचा दिवस खूपच बिझी गेला. तर इकडं ढाळे आणि ऊस हे सगळं मी टोपल्यात काढून घेतलं आणि इथं काही मी हे सगळं आता सोलणार नाही आहे, बाहेर जाणार आहे पोर्समध्ये. कारण आता तरी मी झाडणं पुसणं सगळं केलेलं आहे आणि आरतीच्या ताटलीमध्ये पाणी घालून ठेवलं, म्हणजे थोडासा चिकटपणा आलेला आहे. पाणी टाकल्यानं भिजेल आणि घासायला जास्त वेळ लागणार नाही. तर बाहेर जाण्या अगोदर मी इकडे चहा बनवून घेतला इव्हनिंगचा. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण इव्हनिंगचा गरमागरम चहा घ्यायला. तर निवांत बसून मी चहा घेतला आणि नंतर निवांत पोर्चमध्ये बसून मी ऊस सोलून घेतल्याला भरपूर वेळ लागतो. आणि इकडं ढाळ्याचे जे घाटे असतात ना, ते पण तोडून घेतले. तर ही सगळी तयारी करून ठेवली. तोपर्यंत बाबा पण आलेले आहेत. तर बाबांना इकडे चिवडा खायला दिला, म्हणजे चहा वगैरे बाबा घेत नाहीत, त्यामुळे चिवडा दिलेला आहे. तर ही सगळी कामं झाली. आता रात्रीचा स्वयंपाक करते. तर आज स्वयंपाकामध्ये मी बनवत आहे मसाले भात, कारण आज भजी बनवलेली आहे ना, त्यामुळे भजी, भाकरी आणि मसाले भात मी बनवत आहे. म्हणजे भजी तर बनलेलीच आहे, फक्त भाकरी मला बनवायची आहेत आणि मसाले भात. त्यासाठी तांदूळ घेतलेत 1 गिलास, तांदूळ धुवून घेतले आणि इकडे बाकीची सगळी तयारी करून घेतली. जसं हिरवी मिरची, टमॅटो, बटाटा हे सगळं मी चिरून घेतलं. कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, लसूण, अद्रकची पेस्ट टाकली, परतून घेतल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची, बटाटा, टमॅटो हे सगळं टाकलं आणि 2 तेजपत्ते पण टाकलेले आहेत, म्हणजे फ्लेवर छान येतो. वेगळे काही खडे मसाले टाकत नाही, फक्त तेजपत्ते टाकले. नंतर सुके मसाले टाकले, परतून घेतलं आणि धुलेले तांदूळ टाकून थोडा वेळ परतून घेतलेले, डाळ आणि शेंगदाणे पण टाकले, पाणी टाकलेले चवीपुरतं, मीठ, थोडासा गरम मसाला टाकून मिक्स करून झाकून ठेवलेला. तर इकडे निवांत मसाले भात बनत राहील, तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते. आज सकाळी मी बाजरीच्या भाकरी बनवलेल्या होत्या, आता मी इकडे ज्वारीच्या भाकरी बनवत आहे. तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि भाकरी बनवून घेते. जास्त बनवायची नाही आहेत मला, फक्त बाबांसाठी 2 ज्वारीच्या भाकरी बनत आहेत. तर इकडे भात पण बनलेला आहे, भाकरी पण बनलेल्या आहेत. तर आता अगोदर मी बाबांना जेवायला वाढते आणि मला आज कोंद पण बनवून ठेवायची आहे. म्हणजे करी दिवशी आपण कोंदीच्या भाकरी बनवतो, म्हणजे शेंगदाण्याच्या पोळ्या बनवतो. तर ते आजच मी बनवून ठेवणार आहे, कारण आता उद्या तरी सणाचं होणारच नाही, खूप गोंधळ असतो आणि परवा दिवशी पण ते भिजणार कधी, म्हणून म्हटलं आज करूया आता. आणि तसं तर दिनेश पप्पा इतक्या लवकर येत नाहीत, 10 तरी वाजतात, तोपर्यंत माझी ही पण कामं होऊन जातील. तर बाबांना जेवायला वाढलेलं आहे भजी, भाकरी आणि मसाले भात. तर बाबा जेवण करत आहेत. आता मी इकडं तोपर्यंत हे सगळं मिक्स करून ठेवते, म्हणजे ऊस, डाळा, शेंगा, बोरं, बिवीचे फुलं, काय काय आणलं सगळं मी एकत्र करून ठेवत आहे, म्हणजे सकाळी काही शोधायला नको, म्हणून सगळे मिक्स करून मी झाकून ठेवते. यामध्ये मी गाजरं पण चिरून टाकलेले आहेत आणि आज काय काय आणले ते बघत आहे. म्हणजे काटे तीळ आणलेले आहेत आणि पांढरे तीळ अर्धा किलो, गूळ 1 किलो. तर हे सगळं काढून ठेवते आणि हळदी कुंकाच्या पुड्या मी आणलेल्या नव्हत्या, म्हणजे ज्या दिवशी मी सामान आणायला गेले होते त्या दिवशी तिथं नव्हत्या ते, तर हे आज घेऊन आलेले आहेत. तर तेही काढून ठेवलं. आता अगोदर मी तीळ भाजून घेते. शेंगदाणे मी भाजून ठेवलेले, फक्त तीळ भाजायचे, तीळ आणलेले नव्हते त्यामुळे हे राहून गेलं. तर तीळ इकडं छान असं भाजून घ्यायचे, म्हणजे तीळ भाजलेलं कसं समजायचं, तर तीळ उडायला लागतात तेव्हा समजायचं की तीळ एकदम छान भाजलेले आहेत. तीळ भाजून ताटलीत काढून ठेवलं. जोपर्यंत की तीळ गार होत आहेत तोपर्यंत मी गूळ इकडं खिसून घेतला. तर 1/2 किलो तीळ आणि 1/2 किलो शेंगदाण्यासाठी अर्धा किलो गूळ मी इकडे घेत आहे. तर गूळ इकडे मी खिसून घेतलेला आहे. मिक्सरचं भांडं घेतलं, यामध्ये अगोदर तर शेंगदाणे एकदम बारीक करून घेतले मी, म्हणजे बारीक वाटून घ्यायचं आहे. थोडंसंही मोठं राहिलं तर पोळ्या व्यवस्थित होत नाहीत, फुटायला लागतात, त्यामुळे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. तर शेंगदाणे वाटून झाल्यानंतर तीळ पण मी वाटून घेतले. आता गूळ, यामध्ये थोडंसं हे जे मिश्रण आहे ते टाकायचं आहे. असंच गूळ वाटायला घेतलं तर चिकट होतं ते. तर इकडे सगळाच गूळ मी मिक्सरला काढून घेतला आणि मिक्स करून थोडंसं पाणी लावून हे एका डब्यात भरून झाकून ठेवायचं आहे. छान भिजलं जातं आणि एकदम छान ह्या पोळ्या बनून तयार होतात. म्हणजे काय, कोंदीच्या भाकरी हे म्हणलं जातं इकडं.
तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.